गंगाखेड शहरातील कस्तुरबा गांधी वसतिगृह येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये विद्यालय आणि वसतिगृहामधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती। या कार्यक्रमाला शशिकांत मुंडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी शशिकांत मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला लायन्स क्लब अध्यक्ष संजय धारे यांची देखील उपस्थिती होती। रथसप्तमी निमित्त जे सूर्यनमस्कार प्रशिक्षण स्पर्धा आहे त्या आम्ही कस्तुरबा गांधी विद्यालयात इथं आयोजित केली। 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि स्पर्धा आणि आज जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्त आज हा शिबिराचा समारोप झालेला आहे। घराघरापर्यंत सूर्यनमस्कार पोहोचवायचे, सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे केले जातात हे आम्ही ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवले आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्हाला हे प्रशिक्षण द्यायचं आहे। रथसप्तमीपर्यंत म्हणजे 25 जानेवारीपर्यंत हा आमचा उपक्रम चालू राहणार आहे आणि मी ह्या सूर्यनमस्काराची जिल्हा समन्वयक आहे परभणी जिल्ह्याची आणि महिला पतंजलीची जिल्हाध्यक्षा आहे। म्हणून आम्ही हे सगळा उपक्रम लोकांमध्ये जनजागृती व्हावी शरीराच्या दृष्टीने, शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने म्हणून हा आम्ही उपक्रम राबवत आहोत। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।